हेलो सदा माझे डोळे घड तुझे मूर्त 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 रखमाईचा पती सोयरिया रखमाईचा पती सोयरिया रखमाईचा पती सोयरिया सदा माझे डोळे घड तुझे मूर्त सदा माझे डोळे घड तुझे मूर्त सदा माझे डोळे घड तुझे राजा माझे डोळे घडू तुझे रखमाईचा पती सोयरिया रखमाईचा पती सोयरिया रखमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 हे माझा प्रेमा सर्वकाळ हे माझा प्रेमा सर्वकाळ हे माझा प्रेमा सर्वकाळ विठ्ठल माऊली हात वर विठ्ठल माऊली हात वर विठ्ठल माऊली हात वर विठ्ठल माऊली हात वर योगिया राय हृदय माझा योगिया राय हृदय माझा योगिया राय हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम माझा प्रेमा सर्वकाळ माझा प्रेमा सर्वकाळ माझा प्रेमा सर्वकाळ तुका मने कहे न मागू आणि तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 माझा प्रेमा सर्वकाळ माझा प्रेमा सर्वकाळ माझा प्रेमा सर्वकाळ मला दे थोडा दे मला राम 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 हेलो 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 देखो कहीं कर
मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनूहरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे रूप महादलो जनी 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 सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी सोहारी भाल मानवा सोहारी भाल मानवा सुख झाले साजनी सुख झाले साजनी साजनी सोहारी भाल मानवा सोहारी भाल मानवा तरी गेला जन्मवाया कविता बरोबरी कविता बरोबरी कविता बरोबरी दुरावशी दुरावशी पुरी वावशी हवाची पुरी वावशी हवाची पुरी वावशी
Hallelujah.
राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरे भवाचे पुरे भावसे अखिल कोट गुण निधान ज्या परमात्म्याच्या नावानं हे विश्व चालत आलं ज्याच्या सत्तेविना वृक्षाचं पानही हलत नाही अशा अनंतानं नटवलेल्या ह्या अनंत अशा सृष्टीमध्ये तुम्ही आपण जीवजंतू सगळे जन्माला आलो. प्रत्येकाला जन्माला येण्याचं काही ना काही तात्पर्य आहे. ज्या स्वराचा आवाज आपल्यापर्यंत येतो ही पेटी वाजवण्याकरता हे पेटी मास्तरचा जन्म आहे. इतकी गोड ही मृदुंगाची साथ आपल्याला ऐकायला येते. हा मृदुंगाचा आवाज आपल्या कानावर कुणीतरी आणावा यासाठी आदरणीय वंदनीय मृदुंगाचार्य महाराष्ट्र भूषण ललित महाराजांचा जन्म आहे. तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या कानाला कोकिळासारखा गायनाचा आवाज जो सुमधुर ऐकायला मिळतो या आवाजाची तुम्हाला आणि मला ही नाद लागण्याकरता या गुणनिदान परमात्म्यानं आदरणीय गानकोकिळा गानरत्न नंदू महाराजांचा जन्म आहे. त्यांच्या साथीला साथ तशाच्या तसंच बाग म्हणता यावं याकरता वंदनीय अशोक बाबाचा जन्म आहे. आणि या सगळ्यांना सांभाळून धरणं या टाळकऱ्याचं काम आहे. आणि यांना सगळ्यांना जुळून जगवून प्रत्येकाचा आवाज कीर्तनकाराच्या सोबतीनं तुमच्या प्रत्येकाच्या कानातून बाहेर निघून गावाच्या पलीकडे नेणं यासाठी साऊंडवाल्याचा जन्म आहे. आणि ह्या सगळ्यांना इथं आल्यावर फक्त यांच्या ह्यानं जर इकडे कीर्तन केलं तर ऐकायचं कोणा. म्हणून तुमचा माझा जन्म हे ऐकण्याकरता आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. ह्या सनकादिकांचा जन्म तुम्ही आम्ही सनकादिक आहोत. यांच्या वाट्याला भगवंताचं नाव जरी आलं असेल पण ते कानानं श्रवण करण्याकरता तुमचे माझे कान या देवानं भगवंताचं गुणगान ऐकण्याकरता तयार केलेत. म्हणून पहिल्यांदा त्या परमात्म्याचे आपण आभार मानले पाहिजे का प्रत्येकाला दोन कान चांगले.
नाहीतर एक कान जर इकडं असता आणि एक कान मागं असता तर मागची बाई पुढची ऐकूच देत नसती. मेल्यानं लवकर याचं तर एवढा टाइम कामून केला. म्हणजे होतच ना शेवटी कुठं तरी मागून आवाज येणार आहे ना, पुढच्याला ऐकू दिला नसता कदाचित. परत सुट्ट्या मारू नका असं म्हणून या परमात्म्याच्या ह्या प्रांगणामध्ये ज्या निमित्तानं आपण आलो ते सगळ्यांना जरी औचित्य माहीत आहे, परंतु वक्त्याचं एक आद्य कर्तव्य म्हणून कार्यक्रमाचा अल्प परिहार देणं उचित समजतो. त्याआधी भजन करा विठ्ठल. मग या अष्टादश संतांपैकी 18व्या शतकामध्ये तुम्हाला मला हा परमार्थ गोड कळावा, भगवंताचं नाव काय आहे, देवाची सेवा कशी करावी, देवाची सेवा केल्यावर मिळतं तरी काय, म्हणून श्री विठ्ठलाचं नाव घेऊन स्वतःही तरुण जाऊन जगाला तरण्याकरता जो भक्ती मार्ग सांगितला ते आदरणीय, वंदनीय, पूजनीय जगत नायक प्रभू परमात्म्यानं बाळूमामाच्या रूपानं जन्म घेतला. आणि ते बाळूमामा तुमच्या माझ्या घरापर्यंत आलेत आणि भक्तीचा मार्ग आपल्याला घरी येऊन शिकवला. काय योगायोग आहे पेटी मास्तर बाबा, या आधी आपला जन्म झाला नाही. जर झाला असता तर हा भक्तीचा मार्ग आपल्याला कळाला नसता. म्हणून भाग्यवान आहोत आपण, मामांच्या नंतर जन्माला आलो ह्या मंडपात बसायचे आपल्याला. बाबा या आधी जर आपला जन्म झाला असता दत्ता बाबा, हा भक्ती मार्ग कुणी कुणाला सांगितला असता, कुठं माहित होता तुम्हाला मला? नाही, हा कळलाच नसता. का? त्या आधी नव्हता ना. सांगणाऱ्या 4 युगापर्यंत देव जन्म घेतो, देवानं जन्म घ्यायचे, देवानं देवासारखं राहायचं, भक्तानं माणसासारखं दैत्यासारखं राहायचं. देव कळायचा नाही आणि देव न कळाल्यामुळं भक्ती मार्ग वाढला नाही. हा भक्ती मार्ग सांगण्याकरता काय करावं लागल? देवानं माणसासारखं व्हावं लागल आणि माणसामध्ये यावं लागल. मग कोण जाईल माणसामध्ये? माणसामध्ये जाण्याकरता देव म्हटला मीच आहे, रूप माझच आहे, फक्त फरक इतकाच आहे, देव आणि संत वेगळे नाही. देवते संत, देवते संत, एकच आहे. म्हणून देवानं संताच्या रूपानं माणसाच्या आकारात येऊन तुम्हाला मला ही भक्ती शिकवली. त्या देव माणसाचं, त्या देवाचं नाव देव नसून माणसाचं नाव त्याला द्यावं लागेल. म्हणून देवाचं नाव न देता, देवाचीच मूर्ती आहे, देवाचंच रूप आहे, पण माणसाचं नाव बाळूमामा नाव दिलंय, नाहीतर देवच आहे. बरोबर कळाला? बरं, मग ह्या देवाची भक्ती करण्याकरता जे संत आलेत आणि भक्ती मार्ग शिकवणार आहे त्या संतांनी अभंग रचलेत. त्या संतांनी काही शब्द दिलेत आपल्याला आणि त्या शब्दांमध्ये तुकाराम महाराज 1600 शतकामधले संत आहेत. तुकाराम महाराजांनी 4 ओळीचा अभंग आपल्याकरता रचलेत, 3 ओळीचे अभंग रचलेत, नाटाचे अभंग रचलेत. पैकी उपदेशपर प्रकरणामध्ये, नामपर प्रकरणामध्ये, द्वैतपर प्रकरणामध्ये, अनेक रूपानं गवळणीपर प्रकरणामध्ये अभंग आहेत. आज जो सेवेसाठी अभंग निवडलाय हा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. तुम्हाला मला त्यांनी केलेला उपदेश आहे, यात मागणी मागितलेली नाही, यात देवाला गोंजरलेलं नाही, पण यात उपदेश केलेला आहे. कुणासाठी उपदेश आहे? यावत सृष्टीतील प्रत्येक जीवाचा उद्धार ज्यानं होईल, या उद्धाराचा मार्ग सांगर म्हणले असते. ओय श्यामबाबा, सांगतो तुझं एकल्यासी नाही, सांगतो तुम्हासी काय करा, भजारे विठ्ठला. आता इथं आपण पालखीच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर पहिलं त्या श्री विठ्ठलाचं रूप आहे बघा, गोड मूर्त आहे, हे विठ्ठलाला भजा. मग कोणी असा प्रश्न विचारवर, चिकित्सक जर भेटला एखादा, काय होईल त्याच्यानं? भजल्यानं काय होईल?
गोड उत्तर देतात पुढे, ए विचारू नकोस, मीच सांगतो ऐक. हा जन्म मिळालाय ना, हा किमान वायातही जाणार नाही, सार्थकी लागेल. ज्या कामाची वस्तू त्या कामाला जर वापरली तर सार्थकी लागली, नाहीतर अनाठाई मिळालेली वस्तू अनाठाईच गेली. आला काय गेला काय काही त्याला कळायचं नाही. म्हणून जन्म ज्या कामाकरता मिळालाय ना गड्या, ह्या जन्माचा वापर कर, सार्थकी लाव. नाही तरी गेला जन्म वाया. जर नाही केली भक्ती तर जन्म वाया जाईल. संसारामध्ये राहून, प्रपंचामध्ये राहून बरोबरी करण्याचा कितीही जरी प्रयत्न केला तरी संसार अपुरा ठरणार नाही, आपण अपुरे ठरू. एक दिवशी काळोबा नावाचा कुणीतरी येईल आणि आल्यावर त्याला काय माहित नाही पुढे किती तारखा घेतल्यात, कोण्या कोण्या गावाला, त्याला काय घेणं देणं नाही, काय घेणं आहे त्याला. ज्याचं संपलं. खानदेश मध्ये ते नानाकडे कीर्तनाला गेलतो 8-10 दिवसापूर्वी. गोड असं ते सुंदर पोराचा फोटो लावलेला, कमी वयाचं पोरग होतं. म्हणून जरा विचारलं, म्हटलं नाना कसा गेला हो. त्या खानदेश भाषेमध्ये दिलेलं उत्तर आहे, मला खानदेशी येत नाही, पण त्याने दिलेलं उत्तर मात्र माझ्या लक्षात राहिलं. ते म्हटले, बाबा कांद्याचा ट्रॅक्टर विकून आलो, उन्हाळ कांद्याचा, काय झालं माहित नाही, पण घरात खुर्चीवर बसलं आणि उन्ही गुचकी घ्या पुचकी. नाही म्हणजे हसायचं उभं नाही, ते गेलं वारलं, पण ती भाषा हसण्यासारखी वाटली. बाबा भरोसा आहे कोणाचा, इथं कोणाचा भरोसा नाही. म्हणून राजा हो, माझे शब्द नाही, जो अभंग सेवेसाठी निवडला त्यातलं मी सांगतोय तुम्हाला मर्म. म्हणून संसारामध्ये राहून, प्रपंचामध्ये राहून बरोबरी करण्यात, कितीही जरी अट्टास करण्यामध्ये वेळ वाया घालवला तरी तो पूर्ण होणार नाही. करिता बरोबरी दुरावसी दुरी, तो पुढं पळणार आहे. एका ट्रॅक्टरचे 2 ट्रॅक्टर झाले, 2ला 2 ट्राल्या घ्यावा लागणार आहे. 2 ट्राल्या घेतल्यावर 2 टारल्या भरायला 2 बाया पाहिजे. एक घरची आहे, दुसरी वजन लावावं लागणार आहे. मी वेगळं बोलायचंच नाही. करिता बरोबरी दुरावसी दुरी. पहिले तुमच्याकडे एकच विहीर होती, जलपरी केली, पाईपलाईन वाढली ना, 2-2 कॉक बसवावं लागले. मग 2 कॉक चालू करायला 2 लेकर पाहिजे का नाही. पहिल्या बाईला एक झालं नाही, म्हणजे दुसरी बाई जी निंदायला आली तिचं एक पोरग कामाला होतच ना तिथं बाऱ्यावर. मी दुसरी नाही म्हणायलो, ती मगा नाही का कारली भरायला लावलेली. हा असो बरोबर. या बाबा काम वाढत जाणार आहे, काम संपणार नाही. येण्याची एक तार तुटली, दुसरी तुटली. हे म्हातारा लग्नाच्या टायमाला इतकं गुटगुटीत होते, ते केस काळा ते असा नव्हता, किती सुरगड्या पडायल्या. हेच बाबा ज्यांना लहानपणी तुम्ही पाहिले असतील कदाचित, बारीच्या पायाचा काय मला बायांनी पप्पे घेतले त्यांचे. आता कोणी म्हणतं का बाबा. असाच प्रपंच आहे दादा. सुरुवातीला कोवळा कोवळा आहे तोपर्यंत मजा आहे. मी नाही सांगत, तुकाराम महाराजांचे शब्द आहे, करिता बरोबरी पळत राहणार आहे, त्याचं आयुष्य वाढत राहणार आहे, तुमचं आयुष्य कमी होणार आहे. एक दिवस तुम्ही मरून जाल, तरुण नाही जाणार. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भावाची पुरी वाहवसी, याला मरण म्हणतात. एक दिवस वाहून जाशी. कर देवाची कामाला लाग, भक्ती कर, आणि देवाची भक्ती करून त्या जगन्नायकाला आळव. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जसा बाळूमामाच्या मेंढ्या वळायला काठी घेऊन येतो होता ना, तशा तुमच्या कीर्तनामध्ये टाळ वाजवायला सुद्धा राहणार आहे. काय येणार नाही, काय येऊ शकत नाही. त्यांच्याकडे आलं, तुमच्याकडे येणार नाही असा याचा विषय नाही. म्हणून अशा या जगन्नायक परमात्म्याची भक्ती करा, त्या विठ्ठलाला भजा, असा गोड आशयाचा अभंग 16व्या शतकात तुकाराम महाराजांनी दिला. आपल्याला त्यावर चिंतन करायचंय. विठ्ठल आजचा सेवेचं ज्यांच्यामुळे आला, असं आपल्या गावचं पांघरून सोनू दादा सरपंचाला पाटलाला गावचं पांघरून म्हणतात. शिंद्याचं पाटील कुठे गेले आज टाळा इकडे तिकडे टाळ दिलं म्हणून गेलं बा पाटील इकडं. पाटलायला लय काम, सरपंचायला लय काम. असं यांच्याकडूनच इकडं माझ्याकडे येण्याचं. सोनूदादानं मला कॉल केलेला, ते म्हटले बाबा आसन मोकळाच. म्हणलं नांदेडला आहे, टाईम होऊ शकतो. रातची नांदेड जोडलं त्याच्यातलं पालन, हा, आणि मग बुरकळत गावचं असते. शिपाट झालंय. बरं हेच बरं आहे.
हे चांगलं आहे. वाच कोणाचं नाही ठाय होऊन पाळण्यापेक्षा बरं ना कीर्तन आता आहे विठाला. विठाला 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 विठाला. असले विचित्र प्राणी सोयीनं जगत नसत्या. देवाने ठरवलं यांना आळवलं पाहिजे, यांना कुठेतरी बांधलं पाहिजे म्हणून हे बांधून टाकलेलं आहे. नाहीतर हा प्राणी इतका सोयीचा नाहीये. म्हणून याला सोयी करता इथं नंदाबाबा कदाचित ही व्यवस्था माझी जी केली त्यानं मी खरंच लय पाळालो असतो कुठं बी. बरं झालं इकडं गुंतला. असो असं ज्या कामा करता तुम्ही आम्ही आलेलो आहोत, भगवंताचं नाव, त्या देवाचं नाव श्री विठ्ठल आहे, त्याची भक्ती तुम्ही केली पाहिजे. 16व्या शतकात तुकाराम महाराजांनी सांगितली. तुकाराम महाराजांचं चरित्र आपल्याला इथे घ्यायचं नाही. आपल्या या मेंढी माऊलीच्या तळावर एक नियम आहे. इथं कोण्याही प्रकाराचा कीर्तनकार आला, कोण्याही टप्प्यातला आला तरी त्या कीर्तनकारानं इथून माग झालेल्या वेगवेगळ्या कथा न सांगता श्रीमंत श्री बाळूमामानं केलेलं चरित्र सांगावं, हा आपल्या तळाचा नियम. म्हणून या नियमाला पत्करून आणि हा नियम बांधून आता मी मागचं तुकाराम महाराजांचं काही न सांगता ज्या बाळूमामाच्या पालखी करता आपण सगळे आलो, ज्या बाळूमामाचा भांडार कपाळ्याला लावल्यावर आपलं प्रारब्ध बदललं, ज्या बाळूमामाच्या भांडारामध्ये ही ताकद आहे की त्या चमकणाऱ्या सोन्यासारख्या भंडारानं सोन्यासारखं आयुष्य आपलं केलं, त्या बाळूमामाचं चरित्र आपण थोडंसं वर्णन करायला घेऊया. म्हणून बाळूमामाचं वर्णन करत असताना अनेक प्रकारानं आपण इतकेही दिवस वर्णन करत आलो. इतके दिवस बाळूमामाचं जसं चरित्र आपण पुढे काढत आलो. आपण मागच्या गावाच्या त्या शिवापर्यंत चरित्र आणलेलं होतं. बाळूमामानं या मेंढी माऊलीला वारुळामधून सगळ्या लोकांच्या समोर 2 शिंग असणारी काळ्या रंगाची ही आपल्याला भक्ती करण्याकरता, तुम्हाला मला उद्धरून जाण्याकरता एक साधना म्हणून, एक साधन म्हणून, एक जशी पाण्यामध्ये होडी असते त्या होडीचा आधार घेऊन माणसं बाजूला जातील, जसं आपल्या शरीरावर वस्त्र आहे या वस्त्राचा आधार घेऊन आपण थंडीपासून संरक्षण करू शकू, तसं दुःखामधून संरक्षण जर करायचं असेल तर या मेंढी माऊलीच्या कानामध्ये आपलं दुःख दारिद्र्य सांगायचं. ते दुःख दारिद्र्य ती मेंढी माऊली मामाला जाऊन सांगते आणि मामा देवाचा अंश असल्या कारणानं आपलं दुःख दारिद्र्य घेऊन नष्ट करतात, जाळून टाकतात. म्हणून त्या मेंढी माऊलीचा जन्म आहे. म्हणून अशा मेंढी माऊलीच्या दर्शनासाठी संतांच्या मेळ्यामध्ये संतांची भक्ती करत असताना बाळूमामाच्या मेंढ्या चरायला जाऊ लागल्या. अनेक साधक वर्ग तिथं मेंढ्या चारायला जाऊ लागले, बकऱ्या चारायला जाऊ लागले. मामाच्या बकऱ्या एक एक करता वाढू लागल्या. एकाला 2 होत गेल्या आणि त्यांचा मोठा असा तळ तयार झाला. मग मामानं ठरलं, का रे पोराओ, संध्याकाळच्याला नुसतं फक्त आपण रानामध्ये बसायचं आणि धबकेबाज जेवण करायचं यासाठी आपला जन्म आहे का? नाही. अरे ज्या प्रभू परमात्म्यानं हे शरीर दिलंय कशासाठी दिलं? देवे दिला देह भजन गोमाठा, देवे दिला देह भजन गोमाठा, देवे दिला देह भजन गोमाठा, देवे दिला देह भजन गोमाठा. झालं पाटा माझी केला, झालं पाटा माझी केला, देवे दिला देह भजन गोमाठा, देवे दिला देह भजन गोमाठा. झालं पाटा माझी केला, झालं पाटा माझी केला, देवे दिला देह भजन गोमाठा, देवे दिला देह वा, काय गोड टाळ्या वाजल्या तुमच्या. इथं लागतं बरं का इथं. मामानं हेच चालू केलंय, त्या तळावर मामानं हे चालू केलं. राजा दिवसभर किती शिरलात, किती थकलात ना, थोडा वेळ जर नामचिंतनामध्ये आलं ना, हृदय असं भरून येतं रे. असा गोड भजनाचा आनंद घेण्याकरता हा मामांच्या तळावर कीर्तनाचा हा रंग मामाने त्या वेळेला आणलेला आहे. बरोबर आता मी तुम्हाला पटकन मामाच्या तळावर नेतो. आणि हे कीर्तन कुठं सुरू झालं, कधी सुरू झालं, तर हा आपल्या 1932चा काळ आहे. थोडा दुष्काळ आहे, लय पाणी नव्हतं तेव्हा. दत्ता बाबा चरित्रामध्ये वाचलं आणि गोड जर चरित्रामध्ये रंगीला ना. कोणता चॅनल आहे आपला? कोल्हे फोटोग्राफीज. कोल्हे फोटोग्राफीज. कोल्हे फोटोग्राफी. बरं बरं बरं.
कोल्हे उंदर मांजर त्यातलेच का तुम्ही? नाही त्यातले नाही, कोल्हे आडनावाचे आहे. हा. नाही मला कोल्हे त्यातली माहिती आहे. असं त्यांनी लगेच बंद केलं पाहिजे असं म्हणल्यावर. ते मागची लाईट चालू करा, पुढचा एखादा चालू करा. नाही 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 करा चालू. याचं कारण असं आहे, यांची चेहरे सुद्धा आम्हाला जर दिसले, चेहऱ्यावरचे हावभाव पाहून बाकीची मंडळी अस्ताव्यस्त न होता ते लक्ष देत असतात. यांची चेहरे यांना दिसले पाहिजे, यांचा रुबाब काय आहे असं कळू द्या. लाईट गेली असं करा भजन मग विठाला. मामांच्या तळावर असे सेवेकरी असायचे आणि सेवेकऱ्यांसाठी मामा म्हटले, पोराव एक काम करायचंय. दिवसभर मेंढी माऊलीला जेव्हा आपण राखणाला डोंगरावर घेऊन जातो, चारणीला घेऊन जातो ना, मेंढी माऊली आल्याच्या नंतर सगळा गाव जमला पाहिजे. मला असं वाटतं सगळ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. जो हा वाघ म्हातारपणाला असा आहे, तरुणपणात कसा असन जुना जुगादीचे नाणे अनुभव आले अंगा ते या जगात तसे. तरुण मित्र नवपणात अशा मांड्या जोडल्या पाहिजे कीर्तनात. याला ठाण्या वाघ म्हणतात. लय गोड आहे, लय गोड आहे. मला आनंद आहे. लय तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, पण आपल्या वेळेअभावी कमी वेळेत आपल्याला जास्त रन काढायचे ना, म्हणून करता पटापटा पटापटा थोडस जलद गतीनं. मग मामाने याची निर्मिती करायची ठरली आणि त्यांनी अनुभव. मग कुणी असं म्हणेल मामाला काय अनुभव होता, कशाचा? या भक्ती मार्गाचा. मामांना अनुभव असा होता, एकदा मामा बकऱ्या मागे असताना साधूची भेट झाली. त्या साधूंनी मामाला विचारलं, मामा आता यांचं मामा नाव काय, मामा कसे? मागच्या वेळेला आपण चॅनलवर टाकलं सगळं विधी मार्ग, ते मामा कधी झालेत. ते साधू म्हटले, तुम्हाला माझं मामा नाव कसं माहित हो? म्हणले बाळू मामाच नाव आहे का तुम्ही? म्हणलं मग तुम्हाला कसं माहित? आम्हाला सगळंच ठाव आहे म्हणलंय. हा हा बरं बरं, तुम्ही कुठून आलात? आम्हाला काही एक गाव नाही, आम्ही वैकुंठीचे राणी आहोत. आम्हाला थोडं लक्षात यायला लागलं, माझं नाव ज्या अर्थी कळतं, यांचं गाव ज्या अर्थी वैकुंठ आहे, त्या अर्थी हे कोण असायला पाहिजे? म्हणले त्या अर्थी हे वैकुंठात राहणारे वैकुंठ नगरीचे राजे असायला पाहिजे. म्हणून मामानं त्यांना उलट पक्षी उत्तर न करता त्यांना विचारलं, तुम्ही इथं कशासाठी आलात? आम्हाला पाणी प्यायचं. खाली जाऊन त्या अवघड विहिरीचं पाणी त्या साधूला पाजलं. साधू खुश झाले. ते साधू नव्हते, ते देवच होते. त्यांनी मामांना सांगितलंय, बघा ज्यानं असा प्रयत्न करून दाखवला, असा प्रयोग करून दाखवला, स्वतःच्या शरीरावर उदार होऊन आमच्या सारख्या साधू संतांना ज्यांनी पाणी पाजलं, आम्ही तुमच्यावर खुश आहोत. आतापासून तुम्ही आमचे शिष्य. हे म्हणले, हेच तर मलाही करायचं होतं माझ्या जीवनामध्ये. प्रपंच याच करता मी टाकलाय गड्या. मला इथून पुढे परमार्थाची ही धुरा हातात घेऊन आणि या समाजा पुढे ठेवायची होती. म्हणून अवघड विहिरीचे पाणी पाजिले. मामाच्या आरतीमध्ये गोडवर्ण नाही, थोडा वेळ ना हा. आणि मामांनी त्यांना पाणी पाजलं. साधूची भेट झाली आणि एकदा का साधूची भेट झाली रे झाली का देवाची वेळेला चंद्राचा अमृत सेवन करता येईल. आस्ता जाता रवी धरवेल, हा सूर्य जाणारा सूर्य धरता येईल. बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटीना होईल गा. हे म्हणलं बाद झालं. याच मला ना त्याला कळालं. असो, अशा साधूची भेट झाली आणि साधूची भेट झाल्याच्या नंतर मामांनी लोकांना सांगून सुरू केलं, ए मला भेट झाली ना साधूची, राजावर तुम्हाला सुद्धा होईल. पण मला भेट कशाने झाली सांगू तुम्हाला. अंतःकरणपूर्वक ज्ञानोबरायाच्या शब्दामध्ये जर सांगू गेलं तर मने वाचा करणी जयाची भजनी देवाची वाहनी. ते शरीर जाती अक्षणी देवाची झाले. मनानं कायेनं वाचनं अंतःकरणापासून जर देवाच्या जवळ राहिलं, देवाच्या समीप राहिलं, प्रत्येक शब्द जर हिताचा आपण जर वापरला तर साधूची भेट झाल्याशिवाय राहत नाही आणि आपलं जीवन उद्धरून गेल्याशिवाय राहत नाही. जेवढ्यांच्या गळ्यामध्ये ताईद बांधलेले आहेत माझ्यासारख्या, जेवढ्यांच्या गळ्यामध्ये गोड अशा रुद्राक्षाच्या तुळशीच्या माळा आहे, त्यांना कुणीतरी गुरु झालेला आहे.
जनार्दन स्वामींची भजनं म्हणायला आमचे चुलते कायम असायचे त्यांच्याबरोबर. जनार्दन स्वामी बरोबर मी सुद्धा भजनाला, ललित बाबाला माहिती आहे भजनाला जायचो. बाबा कायम सांगायचे बरं का, प्रवचन चालू झालं का त्यांचा एकच शब्द असायचा, ए अरे गळ्यानं घातले का काही तायत. भाषा गोड होती त्यांची, गावरान शब्द होते. माईक इतकी साऊंड सिस्टीम गोड नसायची, एक भोंगा असायचं अर्ध्या बादलीत कापल्यासारखं, एकच माईक असायचं. मग त्या लोकांना पाहून बाबा म्हणायचे, अरे गुरु जर नाही केला तर जन्म वाया जातो. बरं त्यांच्या शब्दात सांगू का, त्यांच्या भजनामध्ये त्यांचं भजन ते एकाच तालावर होतं. बाबा म्हणायचे, जाने गुरु नाही केला त्याला तोड नसायचा, तोड नाही त्याला, अखंड भजन. वा वा ती यानंच वाजून जाणं गाड्या जोरदार. हे जमत नाही बरं, भल्या भल्या ते ढाकडाक टाकडाक ढाकडाक टाकडाक. ते येडूबाईचा नाद आहे तो. कोणाचा? ते मर्याची गाडी नाही या शिवाजी, त्या शिवाला न्यायची राहायची. असं फक्त भक्ती पुढं नाही एवढंच. राजा हो, मामा लोकाला सांगू लागले, याच्याकरता मामानं हाततळ भरिवला. मला याकरता सांगायचं तुम्हाला, हे कशासाठी केलंय सगळं ते तुम्हाला. मला इथं उभं केलंय, तुमची माझी नियुक्ती केली. आज 40 कोटी लोकांमधून या पातळ्याची, या बिनबुडाच्या गाडग्याची नियुक्ती इथं उभं केली ना मामानं. याचं एकच कारण आहे, आम्ही जे केलं ते सांग लोकाला, भक्तीचा प्रचार कर. ज्याच्या मनात नाही तो मार्ग. अरे ते गेले, त्यांचा मार्ग शोधायचा आहे. काय करायचंय, त्यांनी सोडलेलं उष्ट आपण खायचंय. म्हणजे पत्रवाळ्यावरचं उष्ट जसं खाल्ल्या गोत, त्यांनी सोडलेलं हे उचिष्ट आहे. भक्ती हे उचिष्ट आहे. जसं सगळं उचिष्ट शुकाकर्वी आपल्याला मिळालेलं हे उचिष्ट आहे, श्रीमद भागवतातून मिळालेलं हे उचिष्ट आहे. हे पहिलं उचित आहे. तसं संतांनी भक्ती केली, संतांची भक्ती हे उचिष्ट आहे आणि ती भक्ती आपल्याला करायची. म्हणून याकरता कीर्तना भजनाची रचना बाळूमामानं तळावर 1932 सालाला ही केलेली आहे. आणि हे सगळं करत असताना मग त्यामध्ये काही माणसं होती ठराविक. तुम्हाला चरित्र वाचल्यावर सगळ्यांनाच पाहिलेलं आहे, मीच काय पाहिले प्रत्येकाला माहीतच आहे. परंतु त्यातले मामा म्हणले, तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था काय रे गड्या हो. हे झालं सगळं. रानातली राहणारी तुम्ही, रानातली जनावर चारणारी, मग तुम्ही काय खाताल, खायची व्यवस्था. म्हणून मामानं काय केलं, मामा एकादशीचा जागर करायचे, द्वादशीचा भंडारा करायचे. आणि मग द्वादशीला भंडारा असायचा. द्वादशीचा मामाचा भंडारा झाला का मामा 10-12 ताट बाजूला करायची प्रसादाची. ही परंपरा आजची नाही आहे मामाची. भंडाराची 10-12 ताट बाजूला करायची. कशाची? प्रसादाची. आणि प्रसादाची ताट बाजूला केली तर ती ताट कोणाला द्यायची? ती तुम्हाला मला नाही. मग या दोऱ्या बांधायच्या आणि त्या दोऱ्याच्या आत बसवायची. कोण? सेवेकरी. मामा त्यांना प्रसाद द्यायची. ही परंपरा आजची नाही आई, ही मामानं केलेली परंपरा आहे. कोणा करता तो प्रसाद? अरे सेवा करावी लागते. सेवा हा दारवंटा. इथं सेवा केली तर मेवा मिळतो बाबा. ज्याचे सेवाच नाही त्याला मेवाच नाही. म्हणून सेवा करायची. बाकी लोक म्हणले, मामा आम्हाला टाइम नाही ना हो. मी येईन मेंढ्या राखायला, मेंढ्या चारायला येईन, पण
कसं आहे माहितीये का, आता छबीचं लग्न झालं, बबी बाळतपणाला आली. तुमचं नाही म्हणालो आई मी. मग म्हातारीला जोडी कोण नाही ना घरी, दुसरं काही नाही. मग बबी जरासा असं महिना सव्वा महिन्याची पोर घेऊन जाती कुठं, नाही तर छबी आजारी पडून आली. बया मेल्यानं लय मारलं, बांगड्या नाही राहिल्या, पत्रा केला जीवाचा. याचे 4 महिने गेले. पुढं पाणी पडला, पेरण्या आल्या. पेरण्या करावा का तिकडं मामाकडे शेवेला यावं. पेरण्या करता करता पाऊस काय चांगला उघडच ना, तण झालं, कोळपाय आला. नंदा बाबा माझं आणि तुमचं सगळ्याच सांगायला वेळ नाही आपल्याकडे. वेळ काढता काढता सोंगाय आलं. सोंगणी करायची का मामाकडे जायचं, वेळ मिळत नाही ना. मग मामानं वेळ केला. काय तुम्हाला नाही ना वेळ? नाही, मग मीच येतो ना मेंढे घेऊन तुमच्या गावाला. काय रचना बोल आहे रे साधूची. काय बघा ना तुम्ही, तुम्हाला वेळ नाही पेटी मास्तर. तुमच्या माग परपंच आहे, त्याने सोडून दिला. प्रपंच त्याही नाही थाटला होता. त्यांना बायको होती बाबा, बायको सोडून दिली. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तजियला, अवघा भोग तजियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तजियला, अवघा भोग तजियला, अवघा भोग तजियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तजियला, अवघा भोग तजियला, अवघा भोग तजियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तजियला, अवघा भोग तजियला, अवघा भोग तजियला. 100 कोबर मोबाईल टाकीत पाकिट भेटलं. पहिली तुमची आणली नाही ना भरून हो तरी लय गोड आहे. यांच्या करता टाळी वाजव एकदा. देवासाठी और आशात आली ना, खरोबर खरं हे म्हातारी माणसंच म्हणू ना, नाही तर सगळ्या भजनेची एकच चाल पाठ राहते. तू का म्हणे माझे टम टम. बदनाला गेली का पहिली चाल प्रत्येकाची. आणि प्रपंचाच्या नावे घालून या शून्य पुण्य धर्म केला. त्यांनी प्रपंच टाकला, प्रपंचावर पाणी सोडलं, प्रपंच देवाला व्हायला आणि सांगितलंय प्रपंच होत असतो, परमार्थ करावा लागणार आहे. मी जर परमार्थ करण्याकरता पुढे झालो तर माझा हा सगळा परिवार माझ्या मागे, ही माझी लेकर आहे, यांना कोण शिकविल आता, कोण दाखवणार आहे यांना मार्ग. म्हणून तुमच्या माझ्यासाठी मामानं केलेली ही व्यवस्था आहे. कीर्तन ही तुमच्या माझ्यासाठी व्यवस्था. आपल्या घरी आलेत, घरी येऊन आपल्याला सांगितलं, हे राजा हो नका येऊ तिकडं, दोऱ्याच्या बाहेर राहून का व्हायना, पण हातानं टाळी आणि मुखानं जर त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन तुमच्याकडून घडलं तर तुमचं आयुष्य कारणी लागल. याकरता तुमच्या माझ्या करता ही व्यवस्था करून मामानं कीर्तनाची परंपरा. वेळ नाही देत मग मामा तिथं त्यांच्यासाठी बनवायचे प्रसाद. कोणाकरता? सेवेकऱ्याकरता. त्यात नंदाळ्याचे विठू पाटील नावाचा एक गोड असा ग्रस्त होता. ते लई चावनट होत. कांदाच पाहिजे त्या उभाच कापलेला. चावनट असतात काही खास एवढं एवढं पण काय नाही, जास्त काय खात नाही. लई चकणार खाणार ती लई नसते खात. तुम्ही पहा असं गबागप जर्शीला तुम्ही काही टाका गबागप खात, ते खिलार आहे ना एवढं एकच घास गेलं कवा मावचा येईल. त्याच्या अंगावर जीव नसतो. मायवाने ते नांदळ्याचे ते विठू पाटील त्यांचा प्रपंच लय गोड होता घरचा. ते यायचे आणि आल्यावर तिथं आता इथं कसं आहे तळावर आजचं नाही बरं का, मी मामाचा काळ सांगतो. त्यावेळेला आई आता तुम्ही भाकरी घेऊन आलात ना सेवे करायला, आणल्या का प्रत्येकीनं? काय मान अडवला त्यात. सगळ्यांना आणा जावा, उरल्या तर उरू द्या. मेंढी माऊली खायला आपली, बाकीची जनावर आहे ती खातील, आमची पोरच खातील असं नाही ना. मामाकडे भाकरी यायच्या पण कमी यायच्या. सगळ्याकडे बाजऱ्या नसायच्या, सगळ्याकडे गहू नसायचे. पूर्वीचा दुष्काळातला काळ आहे. आता आता आपल्यापर्यंत नाना कसा होता थोडं हा प्रपंच लय असा काय आबादानीचा नव्हता. आता मजा आहे आपली, मिळतंय आपल्याला. नसेल ना मिळत तेव्हा मग पोरं उपाशी राहायचे. मामाने तेव्हा व्यवस्था केली होती. मामा काय करायचे, कन्या आणि आंबिल्या करायचे. कन्या उकडायची बरं का.
आणि ते विठू पाटलाचं काय भागायचं नाही. 8-4 दिवस मेंढ्या वळल्या का तोंड जरा त्याचं यायचं उडी. मग मामा घरी जाऊन येऊ का? लय मेसेज चालले होते तिचे दनी कसे दनी, म्हणजे तेव्हा मोबाईल नव्हते, गुचक्या गाचक्या लागल्या का समजायचं तिचाच आला मेसेज. तुमचं कसं काय ना बाबा? प्रत्येकाचं तसंच आहे. नाही ज्याच्याकडे मोबाईल नाही त्याचं सांगायला होत मी, बाकी त्याचं. पाटील म्हणले मी घरी जाऊन येतो. मामा म्हणले तू जर घरी गेला तर तुझ्यासारखे दुसरेही पोरं जातील. ते सैराट पिक्चर पाहिलं का तुम्ही दोघांनी? पाहिलं का? ते एकच पोट दुखत का शाळेमध्ये? हा दुखत का कोणाचं? ते दुसरं त्याला म्हणतं मी जाऊ का याला जोडी? लांब नाही नेत विनोद पुरतं. हे एका दुसऱ्याला लत लागल. अरे सगळेच पोरं गेलं तर एमएनडी माऊलीचं राखण कोण करायचं? नांदळाच्या पाटलाला घरी जाऊ दिलं. घरी गेलं पाटील बुवा, रातच्याला झोपलं, सकाळी उठतच येईन. गुडगा टापरच्या टापर झाला. ही काय एवढी लय तुम्हाला वाटतं? पण राजा हो, ज्याच्याशी घडलं चमत्कार, ज्याला भीतली का त्याला कळत आहे. तुमची एखाद्या दिवशी गाडी बंद पडावा, मोटरसायकल चालवायची वेळ यावा, आणि रात्रीचा समय असावा, गाडीला लाईट बरोबर नसावा, आणि तुम्ही कधीच गाडी चालवलेली नसावं गेल्या 2-4 वर्षात, आणि मग तुम्हाला कळतं, मग म्हाताऱ्याला चलित कसं कंबर आपटलं. काही ठिकाणी नाहीच गेला. नाही आपलं नाही झालं, आपलं नाही हो, लोकांचं बरं आहे. मी आपलं कायला सांगायचं कोणला? असं झाकली पावणे 3 लाखाची झाले मग. मामाने याचं गुडघं सुजिवलं, असा गुडघा रट झाला. याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय, गुडघा काय पाटलाचा रिपेअर होईना. पाटील शेवेला होते, शेवा सोडून घरी गेले. काम ना धाम तुम्हाला घरून असे रिटायर केले. मग घरी जर तुम्हाला रिटायर केले, घरच्यांनी तुम्हाला बिना कामाचं ठुलंय, यान शेवेला काय हरकत आहे? 4 दिवस इकडे जर राहणं चालली तर शेवा घडेल ना. आपल्या जीवनामध्ये काहीतरी मिळेल मावा, त्याचा आपलं पुण्य संचय झाला तर लेकरा बाळाला काम येईल. बरोबर का नाही? आपल्याला लईच झालं तर पोरायला वाटून घेऊ ना आपण, पण भाऊ द्या ना थोडी शेवा. काय गुडगा बरं होईना. मग आता यायनं इकडं नाही येलं, या भक्ताक जाय त्या भक्ताक जाय, इकडं निबन आरळ बांध, हात भर इथपर्यंत दोरी. सगळ्या चौक्या झाल्या, कमराला बिबे उभरली. एकपट आजार राहिला गुडघ्याचा, दुसराच आजार चालू झाला. कायला कोरोनामध्ये बाधी मुळ्यातच चालू झालं होतं ते कडे पिऊ जाय आणि कडी बाबा इकडून पत्रे इकडून निघाले. यांचं तेच झालं. पाटील त्रस्त झालं बा. मी कशासाठी सांगायला? शेवा सोडून नंदळ्याचं पाटील त्या घाट्या घुगऱ्या आवडाना, आंबिल्या आवडाना मामाच्या तळावरून घरी गेलं. जसं आता बापू मामा कसे आपले मामा जीव लावून सांगत आहेत, हे गोराव मामा गोड सांगत आहेत बरं का, बोलत आहेत चांगलं बोल. मामा दिशा सांगत आहेत तुम्हाला, मामा सूचना करतात तुम्हाला. ज्याच्यानं नाही ऐकलं त्याच्या कोपर किडी बसती, देवाची काठी दिसत लागले हो कळती. शहाण्याला शब्दाचा मार असो. पाटलानं इकडं तिकडं जाता जाता एक दिवस हलसिद्धनाथाची पुजारी होती आप्पाजी, त्यांची आप्पाजी देवाला तोडा द्यायचे, भंडार लावायचे, आणि ज्याला भंडार लावला त्याचं दुःख दारिद्र्य जायचं. हलसिद्धनाथाच्या कानाला सांगितलं का जायचं. ती सिद्ध समाधी आहे, साधूची समाधी आहे. हे तिथं गेल्यावर त्याला सांगितलं मानस असं बोललं. म्हणजे कशानं झाला, काय कामधंदा केला, काय उचललं होतं, पोटात पीळ पडला होता? मग काय नाही हो, फक्त एकच झालं. म्हणले काय? घरी राहिलं, मामाच्या तळावर होतो शेवेला. म्हणले ते घाट्या घुगऱ्या काय आपल्याच्यानं खावं ना म्हणून. तुमचा गुडघा कधीच रिपेअर व्हायचा नाही. मग याच्या करता तुम्हाला तिथंच जावं लागेल. हा मला आज जायचंय मामाला भेटायला, मला सांगतो. मामा तुम्हाला भले बी निरोप पाठवतील. आता आशानं जात नाही. काही पुरी पळून जर आल्या ना तर मुराड्याशिवाय जात नव्हत्या जुन्या काळातला. आता जात नाही हो. आता इकडची तिकडच जात नाही. न्यायला आलं तरी जात नाही. धन्याला म्हणते बुलेट काढत चालू डुक 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 डुक. ते एकदा जर राग भरून आलं तर जात नाही. तर बरोबर आहे का नाही? म्हणून मग पाटील गेल्यावर मामाला सांगितलं, मामा अहो ती विठू पाटलाचा लय गुडघा सुजीला आहे. म्हणले काय करायला पाहिजे? काय नाही, त्यांना घेऊन या. त्यांना म्हणत तुम्हाला मामानं बोलवलंच आहे. आणि आलं तर त्यांचा गुडघा एका दिवसात रिपेअर करून टाकतो. आता गुडघा दुखतच नव्हतं, ते निमित्त होतं. त्या गुडघ्याला काहीच रोग झालेला नव्हता. ते गुडघं सुजलेलं दिसायचं फक्त, ठणकायचं.
आले ओ विठू पाटील लचकत 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 2-4 जण धरून आणले मामाकडे आणले आणि नेमका असा कीर्तन आटोपलं आणि तळावर जेवणाचाच टाइम होता. मामाना विठू पाटील ओ विठू पाटील काय म्हणतो गुडगा. आता ज्याचं चुकलं ना कुत्र्याचं चुकू द्या ती शेप खाली घालून खातो. बघा ना चांगलं पाटलाची मान खाली झाली राव. खाली मान नका करू इकडे या. त्यांच्या कपाळाला असा मूठभर भंडार मामाने लावला. खावा लागत्या गुडघा नीट करायचा का मग खावा लागत्या. काय नाही बा कण्या आंबिल्या खाल्या आणि खाऊन फक्त पत्रवळ बाजूला केली. आता उठायची पंचायत आहे ना कारण गुडघा एवढा मोठा सुजलेला. 2 पोराला सांगितलंय पोराव धरायला हाताला उठवा. मामा म्हणले उठवायची काय गरज नाही ताटकन उठून बरं हाताला तुम्ही. म्हणले कसं काय हे गुडघा उठू देत नाही. उठून तर पहा फक्त कण्या आंबिल्या खायच्या जीवावा आल्या. मेंढे माऊलीला सांभाळायचं जीवावलं म्हणून घरी जाते का. अहो काय नाही बुवा जेवण झालं 8 तर लावून कण्याला आंबेला वर पिल्या. विठू पाटील उभं राहिलं एकाला आवराना एवढं पळालं हात धुवायला. ही ताकद बाळू मामाच्या बोला बोला बाळू मामाच्या वा इथं सेवा करावं लागते. असं थोडी अधुरी राहिली म्हणून मामाची पालखी तुमच्या गावाला आली. बरं पुन्हा अंदा तुम्हाला ती सेवा घडते. राजा प्रारब्ध व्हा ना आहात तुम्ही. काल कोरोना नावाचा आजार गेला आणि त्या यादीमध्ये तुमचं माझं नाव येऊ दिलं नाही. या जगाच्या बापाने येऊ दिलं नाही. माहिती का तुमचं ठरलेलं गणित होतं. रामाला जन्माला घातलं. रामाला जन्माला घातल्याआधी वाल्या कोळ्याला सांगितलं ए कोळ्या यांची कीर्त काय करायची पुढची तू लिहून ठेव. रामायण रामाच्या आधी तयार केलं. याचं सुद्धा चरित्र आधी तयार आहे. तुम्हाला मला काय करायचंय तुम्हाला मला ह्या मामाची सेवा करायची म्हणून मामाला इथं बोलवलेलं आहे. म्हणून काय करायचं जसं तुकाराम महाराजांना आपल्याला 16व्या शतकामध्ये सांगितलं होतं बाबा बाकीचं काय करायचं नाही. मग तळ आला एकदा इथं सेवा झाली. काय करायची सेवा म्हणले सेवा म्हणजे नेमकी आम्हाला थोडी सांगा. आमच्याच्यानं काय मेंढी माऊली मागे जाणं होणार नाही. आमच्याच्यानं काय वाढून फेडून दिलं जाणार नाही. कारण वाढून फेडून द्यायला तुम्ही नाही आम्ही नाही. हे तरण्या पोराचं काम आहे आणि गावातली तरणी पोरं आहे म्हणून गाव चांगलं पोटभर जेवतं. हे कधीची सुरू नका बरं तुम्ही नाही. तुम्हाला असं वाटतं आपण करतो. अरे त्याला शाल नाही कधी दिली. कोण्या गावानं पोरायचा सत्कार केला. एखादा असेल गाव तो मला दाखवा. सारा त्या पोरायना चुरंग खांदल्यापासून तर चुरंग भुजवेपर्यंत सारे काम त्यानं करायचे आणि वया घेऊन आपण ते आपल्याकडे नियोजन होतं. नियोजन जरी तुमच्याकडे असेल पण तुमचा पाठी राखा म्हणून आमची तरुण मित्र मंडळी आज मामा काय सांगायचे. मामाच्या शब्दामध्ये सांगतो तुम्हाला. मामा काय सांगायचे अरे म्हाताऱ्यांना नाही जमायचं ना त्यानं मस्त भजनाला यायचं. पोरं काम करतील. हे बघा ही डोळे आहे हे काम करतील यांना करू द्या. तुम्ही काय करायचं तुम्ही हाताने टाळी वाजवायची आणि त्या पंढरीशी पांडुरंगाचं भजन करायचंय. करा टाळी बोला आमचं भजनी मंडळ म्हणलं याच्या आधीचा पूर्वार्ध आपल्याला सापडायला पाहिजे होता. असं लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम काय म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही का. तर ती भक्ती आम्ही केली. या कीर्तन जिथून सुरू झालं तिथं यांनी सांगितलंय हा अनुभव आम्ही घेतला. अनुभव आले अंगा हे या जगात तसे आम्हाला अनुभव आला. देव मिळवायचा असेल तर भक्ती करावं लागेल. त्या भक्तीची ताकद आपल्यात जर वाढवायची असेल तर आपल्याला गुरु करावा लागेल. म्हणून त्या पालखीची रचना किती गोड आहे बघा. इकडं देवाला जर भेटायचं असेल तुम्हाला तर आधी मी केलेल्या गुरुकडे तिकडून मुळे महाराजाकडे बघा आणि मग तुमच्यात ठरवा आता तुम्ही काय करायचंय. पालखीकडे बघा आणि दुईकून 2 फणा काढून उभे. हे आपल्या मधले जे दुर्गुण आहे असे फळा काढून उभे. हे नको घालायला माळ खा प्यायचे दिवस आहे.
आणि माळा घातलेलाच कुठं जगतो तोही मरतोच ना, तेच कुठं राहिले. आणि नाही तर मग हे देशाची अर्थव्यवस्था कोणामुळे चालली, पेणारे होते म्हणून कोरोना काळात देश जगला. बायावर बहिण थाळ्या वाजवा, आपण ताटल्या आपटावल्या फोडून देश जगला. नाही तर देश मरत होता, दारूमुळे चालला. मग कसं आहे भाऊ, ऐकायचंय तुम्हाला? ऐकव. मामाने हे केलेली व्यवस्था आहे, म्हणले भजायचंय आम्हाला मामा, पण आम्ही कोणाला भजायचं? अनेक पद्धतीचे भजणारी लोक आहेत. काही जर पाहिलेत ना तुम्ही, आता आज काय वार हवा? बुधवार. बुधवार आज सगळे विठ्ठलाच्या मंदिरात दिसले. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, टोपीन बंधन. आय 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 आय. उद्या जर पाहिलं ना तर दत्ता बाबाच्या गडावर, आणि तिथं असं तसं नाही दत्त्या असा हाणला दत्ताला दत्त्या अशी झाली का काय? ही एका पद्धतीची नाही ना. इथं बेटे बाबा, मी हसवाय करता बोलत नाही, मला मामा करता बोलायचं. मामाने जो संदेश दिला तुम्हाला चक्क द्यायचा आहे. हेच जर हे बुधवारचे भक्त गुरुवारी दत्ताला, आणि हेच जर पाहायचे असतील ना तुम्हाला शुक्रवारी, हे दत्तात नाही दिसत. मग निर्गुण प्रकटली जी बुधवारी कुठं होती, गुरुवारी कुठं, अरे शुक्रवारी मेळच लागना. हे जर शनिवारी पाहिले ना, डावा गुडगा टेकवायचा, हनुमंतरायाकडे जायचं. हे दणतात ते शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आणि हाच गडी जर रविवारी भेटला ना तुम्हाला, पहाटी काय बाबा, ही लोक बाव मामा म्हणले तुम्हाला सेवाच करायची का? मी सांगतो त्या देवाची करताल का? आमच्या पिढीमध्ये हीच सेवा करत आले. माग आमच्या आजा पंजापासून हीच सेवा करत आलं. तिसऱ्या पिढीला माझ्यापर्यंत ही सेवा आणून ठेवलेली आहे. म्हणून तुम्ही काय करा, बाकीचा खटाटप करण्यापेक्षा विठ्ठलाची वारी करा, विठ्ठलाचं भजन करा, आणि विठ्ठलालाच भजा अभंगाचं सांगतो तुम्हाती हजारे विठ्ठला. 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 नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. कैसा भरावे गोरावरी दोरी, कैसा भरावे
असं थोडा वेळ झाला पाहिजे पण धिंगाण्यात झाला मजा आहे त्याला. थोडी पावली झाली पाहिजे पण पावलाच झाली पाहिजे. याला पावलाच पावली म्हणते वाटते. असं त्या विठ्ठलाला भजा. न भजाल तर काय होईल? तुमचा जन्म वाया जाईल. बरोबर. मग काही चमत्कार मामानं लोकांना त्या वेळेला दाखवले. मामाकडे अशी गायला माणसं होती भजनामध्ये. ही आताच आहे असं नाही. ही मामाच्या तळावर मामानं नेमलेली माणसं आहे. ही पगारी माणसं नाही. आणि नेमलेला खेळ आहे मामानं. तुमच्या गळ्याला टाळ द्यायचे, आयोजन ह्यानं करायचंय, कोणा माग वर उभं राहून फोटो काढायचे, कोणा पुढून कॅमेरे लावायचे. हे ठरलेले गणित. मी मगाय बोलून गेलो तुम्हाला. ठरलेलं आहे सगळं. कोणा बसून कीर्तन ऐकायचं, कोणा पखवाज वाजवायचा, कोणा साऊंड आणायचा, कोणा कीर्तनाला फेटा बांधून यायची. ठरलेली माणसं आहे मामानं. मामानं गडी ठेवलेली माणसं आहे. तुम्ही आम्ही म्हणतो काय नाही बा श्यामबाबाचं केलं. कोण श्यामबाबा विचारित आहे त्याला? मामान नेमला त्याचा गडी आहे असं म्हणा. मामाचा गडी म्हणा. पत्रिकेत हरिभक्तपरायण नसायचं टाकत. मग इथं टाकत जावा मामाचा सेवेकरी. पहिलं तुम्ही आले वा पोलीचा वाढदिवस सोडून पाहिजे इकडं. वा मानलं पाहिजे गड्या. बघा चला अशी गाणारी माणसं होती. आणि मामाचा नूतन गंधर्व म्हणून त्यांचे गायक होते. आणि त्या गायकाची अजिबात नियमाचं उल्लंघन करायचं नाही. लयच लय 9 वाजी जायची. बाबा तुझा लय गड्या बरं का मामाची. माझ्यावर बापू मामाची लय मोठी कृपा आहे. 1 मिनिट तो माणूस कोणाचा काहीही खपून घेणार नाहीये. त्यानं प्रपंच टाकलाय. लोकाला उल्लंघन केलेली मर्यादा कराय करता नाही. मर्यादा जग जगाय करता त्यानं ही पालखी पर्यंत आणली. पण मग आपण आलं कधी धर्मदादा पुढे गेले काय माहिती. धर्मदादा आलं कधी बिघडत येत. हे शांबाला टाइम करते म्हणजे सगळ्या नियमाचा फटाफोड करून देते. नाही करायचं मी नाही करायचं. हाऊस नाही मला. रंगीला का वाटतंय करावं असं. ते गंधर्व तिथं गायला होते मामाकडं. त्या गंधर्वाचं नाव होतं नूतन गंधर्व. त्यांची बहीण बेबीताई. आणि बेबीताईच्या घरी तळ गेला. तळ गेल्यावर मग तळावर पाऊस झाला दादा. इतका पाऊस झाला का त्या पावसामधून बाहेरच निघता येईना. मामाच्या पायात तर चप्पल. मामा असं माझ्यासारखं गबाळासारखं राहणार नव्हतं. मग मामाकडे जर पाहिलं तर डोक्याला फेटा होता. मामाचं धोतर, मामाचा बांधा, मामाच्या पायामध्ये कार 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 वाजत चालणारी चप्पल असायची. मामा काय असं तसं हलकं राहणार नव्हतं. आणि मी तर सांगतो गड्या लय गबाळावाने राहिलं म्हणजे लय देवाचा भक्त असलं काय नाही. टाप टिपीत राहत जावा. देवाला शोभून दिसतो. वाळलेली फुलं काय देव घेईन का? नाही हो. मामाच्या हातात काठी असायची, खांद्यावर कांबळे असायचे आणि डोक्यावर गुलाबी फेटा असायचा. गुलाबी 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 मामाचा फेटा. गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. मामाचा फेटा करकरीत पायामध्ये. मामा म्हणले ह्या लोकायला कळलं पाहिजे. काय साधूची ताकद काय असते कळली पाहिजे ना कधीतरी. बेबीताईनं ताट घेतलं ओवाळायला मामाला. नूतन गंधर्वाच्या घरी म्हणजे मामाकडे गाणारा नूतन गंधर्व नावाचा गवळी होता, भजनी होता. त्यांच्या बहिणीच्या घरी तळलेलता. हो आता कसं दत्ता बाबांना माझा रेफरन्स दिला. घ्या तारीख घ्या. सोनू भाऊ पाहुण्या रावळ्याला सांगता नाही बा आमचं श्यामबाबा दादा ते काय आजीचा घडी नाही. वाळलेला पात्रा सारखा पण बरा. वाळलेल्या बोंबलाला जास्त वास राहतो. काय गेली ना जाताना पाहिलं हो मला काय माहिती. मोठे मोठे माशी वास नसते मारत. असो कामापुरतं घ्या. मला या उलट म्हणायचं होतं खळखळणारे झरे जास्त मोठे नसतात. ते माझ्यासारखे छोटे असतात. असं मामान पाहिलं सगळ्याकडे. हे राजा असा समाज जमलेला. ताईंनी ओवळलं, भजन झालं आणि एकच आरुळी झाली. बोला बोला बालू बाबाच्या नावानं.
माग एक निघाले. हो, मामा पुढे आहे, मामाच्या पायात चप्पल आहे. बाकीच्याला असं वाटायला लागलं आमचे पाय गुडघ्या इतके जायलेत, मामा कसं चालणार. म्हणून अशी तरुणी बाण त्या काळातली पोरं होती. मामा खांद्यावर बसा ना, मामा पाठीवर घेतो तुम्हाला. पोराने जाळ्या धरल्या, जाळ्या हाताच्या जाळ्या धरल्या. मामा द्या पाय इथं. मामा म्हणले तुमचे पाय पा खाली किती गेलेत गुडघ्याची, आधी तुमचे सावरा मग मला सावरायला चला. बघा पोराला माग केलं आणि मामा भरल्या चिखलामधून. पुढं अनेक माणसं गेलेली आणि मामानं हो ललित बाबा टाप 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 पायाच्या चपलासह प्रवास केला. लोक पाहत होते, मामाच्या चपलाला चिखल नाही लडकला. मग लोकाला कळलं अरे हा मामा माणूस नाही, हा प्रत्यक्षात देव आहे. गड्या लोकाला चमत्कार. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नव्हे पैदा, नदी नव्हे पैदा, आसन म्हणून लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. वा बाबा वा. असं चालला म्हणलं का घरी जाताना ना हो मित्र परिवार, घरी जाताना कसं माहितीये का, नारी 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 नारा नारी नारा भजण्यानं सुद्धा पण नाद लागतोय त्याला. आणि आपल्याच गावामध्ये जर खेळ आला ना, खेळ तर लहान लहान पोरं सुद्धा पाटलाचा बैल का 7-8 दिवस नाद राहतो गावात. तुमच्याकडे राहतं का? मग म्हणजे काय, त्याच्याशिवाय का पांढरी पिकती का? पहिलं तुमचं कसं आहे, असंच आहे का? वा विठाल दत्त बाबा एक दोन चमत्कार एक सांगतो. आई वेळ 2-4 मिनिटाचा एक सांगू का? थांबायचं का बावड्या थांबायचं का? हो द्यायचं वन्स मोर म्हणा ना, मग वन्स मोर. ऐका मामा आहे, मामासाठी सांगतो. माझं काही नाही, मामासाठी. मामाचा दास आहे, मामाचा सेवक आहे, मामासाठी बोलतोय. मला काही नाही न्यायचं, मला न्यायचंय नाही. मी आणलंही नव्हतं, येताना काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. बस फक्त तुमच्या 2-5 हजार पाकिटाची अपेक्षा, बाकी असं मी म्हणणार नाही. मला ते मंडपाला झालर जशी असती का आपल्याला गोड वाटण्याकरता, असं ते मला झालर पाटील झालर लावायची सवय आहे. वाईट मानून घेऊ नका. काय घडलं माहितीये का, मामाच्या तळावर बकऱ्या मरायला लागल्या. बकऱ्या पाऊस होऊन गेला, जनावरांची ती खती येणं वगैरे वगैरे आजार येऊ लागले. चिखलामधले मच्छर वगैरे तर जनावराला तोडू लागले, बकऱ्या मरू लागल्या. आई ऐका ना, मामाच्या तळावर बकऱ्या मरायला लागल्या. मग ती बाकीची मंडळी, हा चमत्कार होता मामाचा. बकऱ्या मरत नव्हत्या. ज्याचं आयुष्य संपलं, माणसं नाही राहिली, तिथे बकऱ्या कुठे ठेवणार आहे? तू देवाचा देव आहे, त्याला काही कळायचं नाही का? पण तुम्हाला आम्हाला चमत्कार दाखवायचो ना तळावरल्यावर शिवेकऱ्यांना. मग त्या काळामध्ये सेवा करण्याकरता मामाच्या तळावर निलप्पा आणि यलप्पा नावाची दोघं चांगली जोडी होती. जोड्याच असतात. बाबाची माहिती नाही का जोड आहे कीर्तनाची. पुढे पाहिलं का संगत राहते, नाही संगत जाणार आहे आम्ही घरी तुम्ही पुढे नका धाम परम लिहायला गेल भाव पूर्ण नाही. चला ते दोघ जण मामाकडे गेले. मामा अहो लोकांना लय गुण येतो, कोणाच्या कपाळाला आपला बेल भंडार लावला, कोणाच्याही प्रपंचामध्ये अडचण येऊ द्या, लोक रिपेअर होतात. मामा मग आपली जनावर कामा राहिली. मामा हसले त्यांच्याकडे बघून, हे लेकरा हो, अरे मला हाऊस लागली का जनावर जाण्याकरता? साथ निघाली, मामाला दाखवून द्यायचं होतं. रोगराई निघाले रे, काही करावं लागणार आहे याच्यासाठी. मग मामा काहीतरी सांगा ना. आता त्याला खरं वाटलं, अरे आज जगाचा डॉक्टर आहे, आखी लोक फाडून नीट करेल आणि त्याला का त्यांच्या मेंढ्या रिपेअर करता येईना का? मामांसच त्यांना सांगितलं. जाता का? म्हटलं कुठं? शेजारच्या गावामध्ये एक तोडा देणारा माणूस आहे. सांगितलं, गेले पटकन. आता वेळे पटकन पोहोचले, तिथं गेले. त्यानं सांगितलं, आता त्यालाही सांगितलं मामानच. त्याला सांगितलं, होय जर तुमची जनावर वाचवायची असतील तर त्यासाठी तुम्हाला रानात जावं लागणार आहे रातच्याला अंधार पडल्यावर. आणि मी सांगतो त्या वृक्षाची डहाळ्या तोडून न्यावा लागतील आणि ती मेंढी माऊलीला वाटून पाजावं लागेल. जिला जिला सर्दी झाली असेल, जिला जिला आजार झाला असेल, जी चलत नसेल, आजारी पडलेली असेल, मरू लागली असेल,
बरोबर करतो ना. झाड तर दाखवून द्या. हे बघा हे बघा हे बघा म्हणले असं लांब अंतरावर एक वाकलेलं दाखवलं. जायचं त्याच्या फांद्या तोडायच्या पण दिवस बुड्यावर. आता जायचं नाही. बरं बरं बरं. मग हे दोघ जण ते झाडाच्या डाळ्या आणण्याकरता हा निलप्पा आणि तो यलप्पा हे दोघ जण निघाले. गेल्यावर चमत्कार सांगितलं मामाचा. मामानं दाखवून दिलंय लोकांना. आणि दोघ जण गेले. रातचा टाइम आहे आणि कुऱ्हाड हाणायला लागले. कशावर त्या डाळ्या तोडायला. आता कुऱ्हाडीनच तोडतात ना. इकडे कशाने तोडतात कुऱ्हाडी. आमच्याकडे टाळाने तोडतात. दुसरं काय आहे तर आपलं मेंढ काय राहतं दुसरं कुऱ्हाडी आणि मेंढ्या कातरायला कात्र्या. दुसरं काय आपल्याकडे काहीच नाही ना. चला मशीन वा धन्यवाद. ते तोडता 2 टोळा मारला आणि 3रा टोळा मारायचा. जशी कुऱ्हाड निसटली खाली इतकी जोरात दगडावरच पडली. दगडावर पडली पण कुऱ्हाड पडताना तिच्यातून दगडावर जर पडली तर इस्तू उडत असतो. तुम्ही हाणून पहा दगडावर. चांगल्या कुऱ्हाडीचा नाश नका करू. हाणून त्यातून थोडासा असा थिनग्या उडाल्या आणि त्या थिनग्या उडाल्या जे पाहिलं आणि ते खाली जे उभं होतं ते माझ्यासारखं जरा तुटलेल्या काळजाचं होतं. ते भनाट पळालं. ते पळालं म्हणून वर्षानं पाहिलं. ते मला अरे काहीतरी आहे म्हणजे चेतला खाली पळ याला पुढं. आणि हा दोघ जण पळायला लागले. पळता 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 यायला रानच कळलं. भुराळ पडले का तुम्हाला कधी भुराळ. जुन्या लोकायला पडायचं. आता नवीन पोराने मॅप लावल्या पण भुराळ पडना. ते गरका खाऊन युटर्न पण बरोबर येतं. ते भुराळ पडायचे. डोंगरानं लोक चुकायचे. हा त्याला भुराळ पडलं. मामाचा तळ काय सापड ना. अखेर पाराचा दिवस फटकाय झाला. आणि मग एकाच भुराळ गेलं बुवा आणि ते तळावर गेलं. तळावर गेल्यावर सगळ्या बाकीच्या शेवळ करायची चर्चा चालली होती. मामा पहाटच्या पासून नाहीये. मामा गेलेच पुढे गड्या. मामा गेलीच पुढं. येणारे दोघं दिसले पण दोघांच्या मागं फेटेवाला गुलाबी कोणीतरी दिसते. म्हणून मामा आले आणि रामच तिकडे त्यांच्या बाजावर बसली. आणि दमुदम झालेली हे त्याला सांगू लागले. कोणाला. आपल्या सवगडेला. अरे रातच्याला गेलतो भो. अरे काय भीतली. असं भीतलं तसं झालं. मी पालथा पळडून हावताना पळड आणि याचा पाय मग त्यानं सगळं रामायण वाचायला सुरू केलं. सगळं ती कथा सांगू लागले आणि मामा हसत होते पलीकडच्या बाजूने. पोरं म्हणले माग पाहिलं का. म्हणले काय. माग म्हणले काय. धनी हसूर आले तुमचं ऐकून. म्हणले मामाला धनी म्हणायची. मालक म्हणायची. आजही मालकच म्हणतात. आजही मालकच म्हणायचे. उद्या सुद्धा बाळू आम्हाला मालकच म्हणणार आहे जगात. हसू लागलेच म्हणले मामा तुम्ही का म्हणून हसू राहिले. पोरं एवढी जाम झालेत बॉस. तुम्ही का हसायलेत. मामा म्हणले अरे हेच तर मला पाहायचं होतं. या मेंढ्या मरायला लागल्या हे मला कळत नव्हतं. असं नाही राजा हो. रात्रभर तुमची जी रांडोळी झाली कशाने झाली रे. ते म्हणले गैरसमज झाला. खरंच काय होतं. म्हणले खरंच काय नव्हतं. कुऱ्हाड पडली दगडावर आणि मी तुम्हाला राखत होतो सगळ्या रात्रभर तुमची फजिती पाहिली. कशाने झाली. म्हणले आमचा गैरसमज झाला. आमच्या मागं कोणी नव्हतं. आमच्या मागं भूतही नव्हतं. आमच्या मागं पलितही नव्हतं. या मेंढ्याला भूतही लागलं नाही. यांना पलितही लागलं नाही. तुमचा गोड गैरसमज आहे. ज्याचं मरण जवळ आलं तो मरत असतो. म्हणून याचा कधी परिणाम स्वतःवर करून घ्यायचा नाही. आणि माझ्याकडे सांगायला यायचं नाही. आमचं गेलं तर खड्डा करायचं दाबून द्यायचं. त्याच्यावर थोडा भंडारा आणि एक माळ टाकून द्यायची परंपरा मामाच्या तळावर तेव्हापासून आहे. याचा खेळ मानायचा नाही. काल रूपी कोणीतरी येणार आहे आणि याला घेऊन जाणार आहे. ही मामाची परंपरा तेव्हापासून आहे. म्हणून तुम्ही सुद्धा आपण काय करायचंय त्या पांडुरंगाला बजायचंय. आणि पांडुरंगाला बद्दल सांगतो तुम्हाला बजारी विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसे दुरी भावाचे पुरी भावसे. यासाठी एकच करावं लागलेला आहे. काही नाही थोडा भाव मामाच्या चरणात. काही न लगे भावाची कानाला. 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 काही न लगे भावाची
मामाची एकदा क्षमा मागतो, तुम्हाला मी आज जास्त गाऊ दिलं नाही का. तर तुम्हाला गायनाचा नाद आहे, तुम्हाला गाऊ दिलं पाहिजे, हे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे. कीर्तनात जर गायन नसेल तर कीर्तन रंगत नाही, कीर्तनात वादन नसेल तर कीर्तन रंगत नाही. परंतु आज थोडं तुम्हाला दाबून धरलं. पुन्हा एकदा तुमच्या चरणविंदावर नाक घासून प्रणाम करतो आणि एकदा मोठ्या प्रेमानं सगळ्यांना भजन करा. विठोबा आज ज्या निमित्तानं आपण सगळे इथं आलो होतो त्या संतांच्या निमित्तानं आपलं येणं झालं. या संतांसाठी एक दोन गाणं म्हणू. बाळूमामाची एक दोन गाणं म्हणायचे का? वा वा वा, बाळूमामाचे गाणे होतील आणि गाण्यानंतर कार्यक्रमाचा गाणे झाले का मग वग होईल. ज्ञानेश्वर माऊली अधिकार मी पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. कृपा करावी ना. उद्या याच ठिकाणी या दरबारात या जागेवरती जाहीर असं दणदणीत खणखणीत जसे आजच्या पद्धतीने आपलं श्याम महाराजांनी जसं दणदणीत खणखणीत कीर्तन केलं बाळूमामाच्या चारित्रावरून, तसंच उद्या देखील ह्या जागेवरती असंच बाळूमामाच्या चारित्रावरून या ठिकाणी कीर्तन होणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातले इंदापूर गावाचे हरिभक्त परायण अमोल महाराज सूळ यांचं या ठिकाणी जाहीर असं दणदणीत कीर्तन होईल. तरी भाविकांना की विनंती, थोडं ना तुम्ही लवकर येत जाऊ जरा. भाविकांना की विनंती, काम हे आपल्याला आयुष्यभर काम आहे. भगवंताचा दरबार आलाय 2 दिवस, काय भगवंताचा दरबार आला घेऊ. थोडं भाविकांना एक विनंती, थोडं लवकर तुम्ही येत जावा. माझा आहे 2 दिवस दरबार. भगवंताच्या दरबारात आनंद घेत जावा. असा सुख सोहळा आपल्याला कुठं बघायला मिळणार नाही. तसा एकमेव या ब्रह्मांड नायकाचा उघड्या माळावरचा हा दरबार आहे. काय असा एकमेव या धर्तीवरती या जगात या ब्रह्मांड नायकाचा उघड्या माळावरती यात्रा बनवणारा एकमेव हा बाळूधनगर. काय उघड्या माळावरती यात्रा भरवणारा हा बाळूधनगर. अशी आपल्या गावाला भरली अशीच नाही, 19 ठिकाणी यात्रा भरवणारा मामाच्या मंदिराचा तर मग एक बारच नाही. ते मुद्दा कशी गोष्ट एक भाविकांना वाटतं, मामाने जन्म जरी धनगर कुळात घेतला का एक उपचार, मामाने जन्म देखील जरी धनगर कुळात घेतला पण मामाने धनगर कुळाचा नाही उद्धार केला. संत एक उदाहरण, हर्या कुळाती जन्माला आलेत, त्यांनी कधी त्यांच्या कुळाचा गावाचा उद्धार नाही केला. त्यांचा जन्म जगाच्या कल्याणासाठी होत असतो. त्यांनी आजपर्यंत जगाचंच कल्याण केलं. जात भेद भाव हे मनुष्याच्या मनात, देवाच्या मनात नाही. देव म्हणतात जात भेद भाव विसरा, मानवाची एक पंगत करा. अशा मामाची बोली. तरी मामा आलाय आपल्या गावात, मामाची पालखी आली आपल्या गावात. बरोबर
तुम्हाला गप्पा मारा भाऊ आताच म्हणतो का तुम्हाला 4 वेळा सांगलो गप्पा मारायच्या असतील तुम्ही सरळ साईडला निघायचं आजूबाजूला कोणी गप्पा मारायच्या नाही पुन्हा परत सांगायला लावायचं नाही कोणी 10 वेळा ती एकच सूचना द्यायला लावायच्या नाही शिस्तीत खाली बसा जरा सर्वांनी मामाचा दरबार एक जगा वेगळा आहे ब्रह्मांड नायकाचा दरबार आहे तरी मुद्द्याची गोष्ट या ठिकाणी वेळ भरपूर झाला सांग मारा तुम्ही दादा पण कीर्तन मामाबद्दल भाविकांनी मस्त केलं पण असो या ठिकाणी उद्या ठीक होईल ना 6 ते 8 कंप्लीट कीर्तन होईल कार्य भजनी मंडळाला विनंती भाविकांना येताना लवकर या ही सर्वांनी जरा लक्ष द्यायला हा ना भगवंताच्या दरबारात बसताना जरा चप्पल कुठेवर कोणी बसू नका पुजारी मंडळ निवडून आला का तरी या भगवंताची लक्ष्मी काय 2-4 दिवस आपल्या गावात राहील ते राहील आपल्या परिसरात या भगवंताची लक्ष्मी हिंडेल ज्याच्याकडे चारा असेल त्यांनी त्या भगवंताच्या लक्ष्मीला चाराची सोय करा मामाच्या लक्ष्मीने खालं या वाया जात नाही एक साधारण उदाहरण एक वर्षी त्या जमिनीतून आपलं उत्पन्नच कधी नाही आलं की साधारण आपण काय करतो का त्याचं नाही काय करत स्वतः आपण स्वतःच्या डोक्याला हात लावून घरी बसत असतो पण एकमेव त्या ब्रह्मांड नायकाच्या लक्ष्मीने जर आपल्या शेतातून काय खाल्लं वाटू नका जेव्हा आपलं नुकसान झाली काय वाटू नका जेव्हा आपले काय नुकसान झाली एखाद्या वर्षी वरून राजाने आपल्यावरती कोप कधी केला एक तर शुक्र मानतो का आपल्या गावाने काहीतरी संतांची पुण्य म्हणून आपलं गाव एवढा पट्टा वाचत चाललं पुढं हो लोकांचा हातात येणारं पीक गेलंय काय हातात येणारं पीक गेलं आपल्या आजूबाजू आपण जे कानाने ऐकतो डोळ्याने बघतो पण जे आपले आहे आपल्या गावावरती संतांची कृपा देवांची कृपा म्हणून आपल्या पुढे जरी वाचतात भगवंत येत आहे आपल्या गावात हाय 2 दिवस मामाची राहीन ती लक्ष्मी आल्यानंतर समजू नका खाल्लं असं समजू नका मामाने दिल्याशिवाय तर राहणार नाही मामा देण्यासाठी जीव मामाने आजपर्यंत कोणाचं काही डुबवलेलं नाही ना भगवंत डुबवत कधी येतात इथपर्यंत भगवंताचं चालतही नाही काय आणि या ब्रह्मांडा नाही का 19 पालख्या होतही नाही मामाने 1966 सालात समाधी घेतली तेव्हा मामाचे 1200 मेंढर होती किती होती 1200 भगवंताची लक्ष्मी होती त्या टायमाला आज या भगवंताची लक्ष्मी किती असेल या उघड्या माळावरती 50-60 हजार या भगवंताची लक्ष्मी मग विचार करा कोणाच्या जीवावरती त्याच्या 12 महिने 13 काळ अशात उभ्या मालाने भगवंताची लक्ष्मी चालत असते मामाजवळ फक्त एक काय वेळ काळ असतो नाही तर काय माझ्या मॅडमने आता झालं ना मला लगेच पाहिजे नाही आपण जन्माला आलो दुसऱ्या दिवशी बोलायला लागत नाही आपण आता तुपन साखर खाली सकाळी आपला रूप येत नाही काळ वेळ लागत असतो कोणत्या गोष्टीचा ते काय थोडा धीर मारल्यानंतर भगवंत योग्य वेळेने देत असतो पण तो चांगल्या मार्गाने देत असतो जे आपल्याला हवंय भगवंत तेच देत असतो पण थोडा धीर दम लागतो पण मामाच्या लक्ष्मीने घाल्यानंतर मामा देणार 2-4 दिवस काय आपल्या परिसरात भगवंताची लक्ष्मी हिंडेल ज्याच्याकडे चारा असेल त्यांनी चाऱ्याचं उपलब्ध करा भाविकांना विनंती जरा एक खांद्याला जर भगवंताची लक्ष्मी जर चरू देऊ नसेल तर नका चरू देऊ म्हणून सेवे करायला कोणी उलट बोलू नका मामा एक खैराचा इंगोळे काय मामा एक खैराचा इंगोळे सख्या रक्ताच्या नात्याला ब्रह्मांड नाही झाला नाही सख्या गुरुला भगवंतांनी सोडलेलं नाही तुम्ही आपण त्याची कोणच नाही ना त्याच्या गावातले ना वंशातले ना शिवारातले ना परिसरातले मामाने आपल्याला एकच सांगितलं तुम्हाला माझ्या दरबारात जशी सेवा करता येईल तशी सेवा करा नाही जमली ना तू कोपऱ्यापासून हात जोडून द्या तुम्हाला बाळू धनगर काही करणार नाही माझ्या सभेने सोडत फुट कधी पाहिली ना तर मी यमपुरी दाबल्याशिवाय राहणार नाही माझी यमपुरी काही साधी नाही स्वतःला अशी बसतच नाही तर असं झालेली सेवा मामाच्या चरणी अर्पण करू तरी उद्याची सूचना सर्वांनी हे लक्षात असू दे या ठिकाणी आजचे जे काय अन्नदाते जे काय आजच्या पंक्तीच्या मानकरी जे काही ज्यांनी आज भगवंताच्या दरबारात जे काही अन्नदाते राजू पाटील त्यांचे जे काही भाऊ बनके असतील त्यांनी सर्वांनी भगवंतासमोर आरती करण्यासाठी येण्याची कृपा करावी खरंच मामाने त्यांच्या घरावरती सोन्याची छत्री करू अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करू हा 2 मिनिटं कार्य करताना थोडी सूचना
या ठिकाणी सेवेकराची पंगत झाल्यानंतर फक्त महिला भाविक बसवा आणि पुरुष भाविक बसले म्हणून तुम्ही पत्रवाळा त्यांच्यापर्यंत पोस्टच करू नका. एवढी कार्यकर्त्यांनी दक्षता घ्या. नाही तर 2 महिला भाविकाच्या अंग जावा आणि 3 पुरुष भाविकाच्या अंग जावा. महिला भाविकाच्या अंग पोचणं नाही, पुरुष भाविकाच्या अंग पोचणं नाही. तरी कार्यकर्त्याला सूचना आहे, सुरुवातीला महिला भाविकाचा परसाद होऊ द्या, मग पुरुष भाविकाच्या पंक्तीला व्हा. एवढी कार्यकर्त्यांनी दक्षता घ्या. महिला भाविक मध्ये बी जाऊ शकतो. परसा झाल्यानंतर तुम्ही जरा डायरेक्ट कुणी घरी जाऊ नका. जी काय Hare Baba
रे हरे बाबा रे देव बाबा बाबा रे हरे हरे बोला पुंडली श्रीनाथी उद्धारम पंढरीनाथ भगवान की जय श्री सद्गुरु भगवान महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय हरिनाथ महाराज की जय साई वडजनावने रांगण देव रांगण बोला बोला बाळमाचा